कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा 33वा वर्धापन दिन सोहळा बदलापुरातल्या गौरी हॉल इथं पार पडला। वर्धापन दिनानिमित्त धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा महाउत्सव या टॅगलाईन खाली उमेद 2025 हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं नगरपालिकेच्या 27 सेवांचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शहरात अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी आणि नाट्यगृहासाठी प्रयत्न करण्याची विनंती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून केली, तर पालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिलं। तसंच मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे आपल्या कामांच्या माध्यमातून सिक्सरवर सिक्सर मारत असून त्यांनी यापुढेही असंच काम करावं अशा शब्दात किसन कथोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी आणि नृत्याविष्कार सादर करत कार्यक्रमात धमाल उडून दिली। कर्मचाऱ्यांचा स्टेजवरील परफॉर्मन्स पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं। संगीताच्या तालावर थिरकत त्यांनीही आपल्या सहकाऱ्यांचा आनंद द्विगुणित केला। या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, अंबरनाथचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, भाजप गटनेते राजन घोरपडे, माजी नगराध्यक्ष राम पातकर, भाजप शहराध्यक्ष किरण भोईर, शरद तेली, श्रीधर पाटील, संजय भोईर, माजी नगरसेविका प्रमिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। मी मगाशीच सांगितलं 33 वर्षापूर्वी बदलापूर गाव होतं, त्याचं आता शहर नाही महाशहर झालंय आणि चांगल्या नगरपालिकेचा 33वा वर्धापन होत असताना प्रशासकांचं मी मनापासून अभिनंदन केलं की त्यांना हे सांगितलं की तुम्ही शिक्सर मारा। त्याची बेरीज होते 6, त्यामुळे शिक्सर मारतील आणि चांगले प्रकल्प बदलापूर शहरात येतील। त्याची सुरुवात ही 33व्या वर्षात होते, याचा मला आनंद आहे। मनापासून प्रशासकांचं अभिनंदन। कसं असते, वर्षभर कर्मचारी खूप काम करत असतात आणि हल्ली शासनामध्ये काम करताना बरेच ताणतणावाला सामोरे जात असतात कर्मचारी, आणि त्यातून काहीतरी थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचेच तसे निर्देश आहेत की वर्धापन दिन प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो वर्धापन दिन आहे तो वर्धापन दिन अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला साजरा करावा।
त्याच शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा 33वा वर्धापन दिन आज साजरा केलेला आहे. तुम्ही आज पहिल्यापासून कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला, अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये परफॉर्म केलेला आहे. आणि मला ज्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम ठरवला, कर्मचारी स्ट्रेसलेस व्हायला पाहिजे. निश्चित कर्मचारी आमचे 4-5 तास तरी स्ट्रेस फ्री वाटले मला. आणि परत सोमवारपासून आम्ही याच उमेदीनं जसा हा जल्लोष केला तसंच येत्या सोमवारपासून परत आम्ही आमच्या कामाला व्यवस्थित लागू, शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. यूट्यूबवर सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. बातमी म्हणजेच एकमत न्यूज.